गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हे बघा रे, आत्ता आपण पहिला क्वेश्चन केला होता, क्वेश्चन नंबर 1 नाही का. अशा आणखीन 2 क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन 2 अँड क्वेश्चन 3. कंटेंट अगेन सेम आहे पूर्णपणे. क्वेश्चन 1 मध्ये आपण जे केलं ना, लाईक टेबल जे ड्रॉ केलं ना, सेम गोष्ट आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण करणार सेम. आता पहा इथे काय म्हणतंय. फक्त टेबल ड्रॉ नाही करायचं, इथे एक गोष्ट ॲक्च्युली प्रूव्ह करायची, लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं. म्हणजे आता पहिल्यामध्ये पहा, आता या स्टेटमेंटचा मिनिंग लेफ्ट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा मिनिंग हा सेम आहे असं प्रूव्ह करायचं. टेबलनी करू शकतो आपण ते. एक क्वेश्चन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल की लाईक कसं करायचं असतं. ठीक आहे, चलो सी भाग आहे. इथे पी लिहितोय, इथे क्यू लिहितोय. ठीक आहे, मला यांचे टेबल ड्रॉ करायचे तुमच्या माहितीच तर. हा 1 जो दिसतो ना 1 वाला, त्याचं टेबल ड्रॉ करायचं इथे. तर पहा पी आणि क्यू लिहिलं मी इथं. आता निगेशन पी लिहीन मी, त्याच्यानंतर निगेशन पी अँड क्यू करेन, निगेशन पी अँड क्यू असं करेन. झाला ना आपला लेफ्ट हँड साईड काढला ना आपण, निगेशन पी अँड क्यू काढला. आता राईट हँड साईड काढण्यासाठी मला निगेशन पी लिहायला लागेल. नाही, निगेशन पी तर ऑलरेडी लिहिलं आहे बहुतेक. नाही, आता मला पी ऑर क्यू लिहायला लागेल. पी ऑर क्यू पा पी ऑर क्यू लिहायला लागेल. त्यानंतर पी ऑर क्यू अँड निगेशन पी, पी ऑर क्यू अँड निगेशन पी, पी ऑर क्यू अँड निगेशन पी, हे असं लिहायला लागेल. पहा समजलं का तुम्हाला. सी काय करतो आता मी. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू अँड देन फॉल्स फॉल्स. बरोबर. आता निगेशन पी लिहायचं आहे, म्हणजे पीचा निगेशन, ट्रूचा निगेशन फॉल्स, ट्रूचा निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू. त्यानंतर निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू, या दोघांमध्ये अँड काय फॉल्स, या दोघांमध्ये अँड करतोय फॉल्स, या दोघांमध्ये अँड करतोय ट्रूच राहतो, दोघांमध्ये अँड करतोय मी फॉल्स. त्यानंतर प्युअर क्यू नाही का, पी आणि क्यू मध्ये ऑर करतो मी, पी आणि क्यू मध्ये ऑर करतो, या दोघांमध्ये मी ऑर करतो, दोघांमध्ये मी ऑर करतोय, दोघांमध्ये मी ऑर मध्ये फॉल्स. आता हा ना, म्हणजे प्युअर क्यू आणि निगेशन क्यू यांच्यामध्ये अँड, प्युअर क्यू हा आणि निगेशन पी याच्यामध्ये अँड करतोय मी नाही का, दोघांमध्ये अँड केलं की फॉल्स बनतो, दोघांमध्ये अँड केलं की फॉल्स बनतो. बरोबर. या दोघांमध्ये अँड केलं की ट्रू बनतो, या दोघांमध्ये अँड केलं की फॉल्स बनतो. आता तुम्ही हे नोटीस करता का बघा बरं, की हा जो तुमचा लेफ्ट हँड साईड होता हा, आणि हा जो तुमचा राईट हँड साईड आहे बघा ना, हा राईट हँड साईड आहे ना आपला, आणि हा आपला लेफ्ट हँड साईड आहे ना. दोघांची टेबल्स तुम्हाला सेम दिसतात का रे. टेबल सेम दिसतात, दॅट मीन्स इक्विव्हॅलंट आहेत ते, असं याचा मिनिंग आहे. दोघांचे टेबल सेम आहेत म्हणजे ते इक्विव्हॅलंट आहे. असा याचा मिनिंग आहे. पहा मी सेकंड करून दाखवतो. सी सेकंड वन, सेकंडमध्ये पण पाहाल तर लाईक पी आणि क्यूच आहेत फक्त. इथे लिहितोय पी, इथे लिहितोय क्यू. बरोबर. ठीक आहे, चलो पहिले पी आणि क्यूला तरी कंप्लीट करून घेऊया. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू देन फॉल्स देन अगेन फॉल्स. ओके इथेपर्यंत. यानंतर पहा, यानंतर मी शोधीन पी ऑर क्यू. काय शोधणार आहे, पी ऑर क्यू शोधूया. चलो शोधा बरं पी ऑर क्यू, दोघांचा ऑर ट्रू, दोघांमध्ये ऑर करा. काय बोलला.
7:48 हो गया, अभी आपको जाना है ना स्कूल? हो गए बाकी का सब? ठीक. प्युअर क्यू क्लिअर आहे सर्वांना? प्युअर क्यू एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, बोथ फॉल्स आन्सर इज फॉल्स. ठीक, आपण हे प्युअर क्यू शोधलं. आता त्याचं निगेशन पण करायचं आपल्याला. हे बघा, निगेशन हे फक्त प्युअर क्यूच आहे. तुम्ही हे टोटल एवढं शोधलं आणि त्याचं निगेशन केलं तर हे रॉंग राहील. इथे ब्रॅकेट आहे का? नाही आहे ना. सो बरीच मुलं अशी चुकी करतात की हा निगेशन फक्त आणि फक्त याचा आहे, नाही का. सो करू का मग मी निगेशन प्युअर क्यूचा? पहा, प्युअर क्यूचा मी इथे निगेशन करतो. प्युअर क्यू जे शोधलं त्याचं निगेशन करतो. काय बनणार? फॉल्स, 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 ट्रू. ठीक आहे. पुढे काय? आता पुढे मला हे करायचं, लाईक निगेशन पी. हा, तर निगेशन पी शोधतो मी. अँड व्हॉट इज निगेशन पी? पीचा निगेशन दॅट इज फॉल्स, फॉल्स, ट्रू, अँड देन अगेन ट्रू. ठीक आहे, निगेशन पी शोधलं नाही का. आता निगेशन पी अँड क्यू शोधतोय मी. पहा बरं, निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी आणि क्यू, निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, निगेशन पी अँड क्यू या दोघांमध्ये अँड करतो. फॉल्स, एक जरी फॉल्स आन्सर इज फॉल्स. बोथ ट्रू आन्सर इज ट्रू. एक जरी फॉल्स असेल यातला आन्सर इज फॉल्स. आता या ज्या दोन गोष्टी शोधल्या आहेत ना आपण, या दोन गोष्टी, हा वाला निगेशन ऑफ प्युअर क्यू, प्युअर क्यूचं निगेशन, आणि हा वाला निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू, या ज्या दोन गोष्टी शोधल्या आहेत त्यांच्यामध्ये आपण ऑर करतो. त्यांच्यामध्ये आपण ऑर करतो. पहा मी इथे लिहितो निगेशन ऑफ प्युअर क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. या दोघांमध्ये ना आपण ऑर लिहितो. ऑर, ऑर मीन्स लाईक फॉल्स, बोथ फॉल्स, फॉल्स. एक सिंगल जरी ट्रू असेल ट्रू, सिंगल जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. तर क्लिअरली हे जे दिसतंय तर हा आपला लेफ्ट हँड साईड आहे. दिस अवर लेफ्ट हँड साईड. हा एवढा. आणि राईट हँड साईड तर निगेशन पी आहे नाही का. आता राईट हँड साईड म्हणजे निगेशन पी आहे. हा पहा, हे दोन ॲरो केलेले टेबल, हे दोघे मॅच होतात का चेक करा. फॉल्सला फॉल्स आहे, फॉल्सला फॉल्स आहे, ट्रूला ट्रू आहे, ट्रूला ट्रू आहे अगेन. एक्झॅक्टली सेम आहेत. म्हणजे यांना आपण लॉजिकली इक्विव्हॅलंट बोलू शकतो. हे सर्व टेबल ड्रॉ केल्यानंतर ओके असं लिहायचं, फ्रॉम अबोव टेबल, फ्रॉम अबोव टेबल हा स्टेटमेंट परत कॉपी करायचं. फ्रॉम अबोव टेबल निगेशन ऑफ पी ऑर क्यू, ओके, ऑर निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी, असं लिहायचं. एवढंच लिहायचं फक्त. पण टेबलवरतून हे क्लिअरली असं दिसत आहे ना की बाबा दोघे सेम आहेत पूर्णपणे. बरोबर. चलो नेक्स्ट वन, क्वेश्चन 3. सी क्वेश्चन नंबर 3. इथे पी लिहितोय, इथे क्यू लिहितोय, पी क्यू, ओके. त्याच्यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू लिहितोय, ओके. त्यानंतर पी ऑर क्यू लिहितोय, पी ऑर क्यू. त्यानंतर पी अँड क्यू पण लिहितोय, हे पी अँड क्यू लिहिलं मी इथे, पी अँड क्यू. पण त्याचं निगेशन करायचं आहे आता. पी अँड क्यूचा निगेशन, पी अँड क्यूचा निगेशन करायचं आपल्याला. त्याच्यानंतर पी ऑर क्यू, हे नाही का, हे पी ऑर क्यू. त्यानंतर अँड, त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू, बरोबर. आणि अख्खं हे जे काढलेत आत्ता तुम्ही हे, तर याचं पण परत निगेशन करायचं. निगेशन ऑफ, परत पूर्ण लिहायला लागणार आहे पहा मला, पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे, असं आहे. आता यातला आपला जो लेफ्ट हँड साईड आहे पी डबल इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, त्याला मी आधीच बॉक्स करून ठेवतो जरा इथे. आणि आपला हा जो राईट हँड साईड आहे हा निगेशन ऑफ दिस थिंग, तो एकदम एंडला आहे पहा, बरोबर.
पहा तर मग आता पी ट्रू क्यू पण ट्रू, ट्रू हा फॉल्स, फॉल्स हा ट्रू, हा फॉल्स हा पण फॉल्स. डबल इम्प्लिकेशन सेम सेम असेल ट्रू, डिफरंट असेल फॉल्स, डिफरंट असेल फॉल्स, सेम सेम असेल ट्रू. आता पी ऑर क्यू पहा, पी आणि क्यू मध्ये ऑर, सिंगल जरी एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, दोन्ही फॉल्स आहे आन्सर इज फॉल्स. पी अँड क्यू, पी अँड क्यू दोघांमध्ये अँड ट्रू, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स. निगेशन ऑफ पी अँड क्यू, हा पी अँड क्यू जो आहे ना त्याचं निगेशन करायचं आहे. ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू. यानंतर प्युअर क्यू, म्हणजे प्युअर क्यू जो आपण शोधला आहे तो हा आला, आणि त्याच्यानंतर निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू हा, बरोबर. या दोघांमध्ये अँड आहे, या दोघांमध्ये अँड दॅट मीन्स ट्रू, सॉरी फॉल्स, अँड दॅट मीन्स ट्रू, अँड दॅट मीन्स ट्रू, अँड दॅट मीन्स फॉल्स. आणि एंडला जाऊन हे जे शोधलं आपण याचंच तर निगेशन करायचं इथे आपल्याला. सो फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स अगेन, फॉल्सचं निगेशन ट्रू अगेन. बघा होतं का मॅथ सर्व. ट्रूला ट्रू आहे, फॉल्सला फॉल्स आहे, फॉल्सला फॉल्स आहे, ट्रूला ट्रू आहे, सर्व काही प्रॉपरली एकदम व्यवस्थित मॅच होतं. सो लिहायचं मग खालती नाही का, फ्रॉम अबव टेबल बोथ द स्टेटमेंट्स आर इक्विव्हॅलंट. बरं काय म्हणता, लाईक आहे का ओके, सर्व समजत आहे काय? यातले सबटाईप्स करू शकाल का रे तुम्ही बाकी? एक दोन तीन चार पाच सहा आहेत आणखीन इथे. म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स आहे का तुमच्यामध्ये की बाबा हे होऊ शकेल आता तुमच्याने? Yes. ठीक. तसं तर ऑफलाईनमध्ये मी 3-4 क्वेश्चन करून बाकीची मुलांनाच करायला सांगितलेलं घरी, घरी किंवा लाईक क्लासमध्येच. बट इथे मी प्रिफर करतोय की सर्व क्वेश्चन मिस करून देतो, बिकॉज ते रेकॉर्डिंग पण राहतं ना, सो दॅट कोणाला काही लागलं तर रेफर करतायत. सो आयडियली या एक्सरसाइजमध्ये 2-3 क्वेश्चन करून बाकी सर्व तुम्हालाच दिले पाहिजे होते. ओके, पण ठीक आहे, आता रेकॉर्डिंग पण राहतं म्हणून मी हे पूर्ण करून दाखवतो. सी क्वेश्चन नंबर 4. बट याचा पुढचा जो क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन 3, तो थोडासा वेगळा आहे बरं. त्याच्यामध्ये थोडंसं लाईक काय म्हणतात की वेगळे वेज पण आहेत त्याच्यामध्ये. खैर आधी क्वेश्चन नंबर 2 संपूया आपण. पहा क्वेश्चन नंबर 2 मधला हा 4th वन. पी अगेन पी आणि क्यूज आहे फक्त, इथे पी लिहितो क्यू लिहितो, ठीक आहे. नंतर मी क्यू इम्प्लाइज पी लिहीन, क्यू इम्प्लाइज पी लिहितो. त्यानंतर मला वाटतं पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी लिहिलं पाहिजे, लाईक पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी लिहिलं पाहिजे, हे नाही का. त्यानंतर निगेशन पी लिहिलं पाहिजे, यस निगेशन पी. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू लिहिलं पाहिजे, पी इम्प्लाइज क्यू लिहिलं पाहिजे. त्यानंतर निगेशन पी इम्प्लाइज क्यू लिहिलं पाहिजे, बरोबर की नाही. पहा मी रिपीट सांगतो. पी, देन क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी, देन निगेशन पी पण लिहायचा होता आपल्याला, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी पण लिहिलं आपण. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू पण लिहिलं, यस. त्याच्यानंतर निगेशन पी, ओके, इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. आता यातला आपला जो राईट हँड साईड आहे तो आहे हा, आणि यातला जो आपला लेफ्ट हँड साईड आहे तो आहे हा, ठीक. चलो स्टार्ट करतो. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू अँड देन फॉल्स अँड देन फॉल्स. क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज अगेन ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स फक्त फॉल्स असतो, बाकी सर्व ट्रू आहेत. ओके,
यानंतर P implies Q implies true, म्हणजे P implies Q implies true, true implies true, true, true implies true, again true, false implies true, again true, false implies true, again true, all are true. आता निगेशन P करायचं आहे आपल्याला, म्हणजे Pचं निगेशन, ट्रूचं निगेशन काय, फॉल्स, ट्रूचं निगेशन काय, फॉल्स, फॉल्सचं निगेशन काय, ट्रू, फॉल्सचं निगेशन काय, ट्रू. P implies Q पहा आता, P implies Q म्हणजे हा ना, ट्रू, ट्रू implies false, false, false implies true, true, false implies false, true again. आता निगेशन P implies P implies Q, निगेशन P implies P implies Q, करा implies इथे, ट्रू करा implies, ट्रू implies करा, ट्रू implies करा, ट्रू, आणि बघा हे एक्झॅक्टली सेम आहेत की नाहीत. Yes, students. सो बोलू शकतो लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. नाव फोर्थ वन, नाही आत्ता फोर्थ वन केलेला का आपण, Yes. बरोबर ना. ओके, सो सी फिफ्थ वन. पहा आता 5 नंबरचा पाहिला हा वाला. आता इथे आर पण आला नाही का, सो P Q अँड देन आर. ओके, यांना आधी कंप्लीट करून घेतोय मी इथे. ट्रू 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 फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, false false true, false true false, false true true, false false false. ठीक. आता P और Q लिहिलं पाहिजे वरती, पहा नाही इथे P और Q लिहिलं पाहिजे सुरुवातीला, त्यानंतर P और Q implies R लिहिलं पाहिजे, P और Q implies R नाही का, P और Q implies R लिहिलं पाहिजे, आणि हा आपला लेफ्ट हँड साईड आहे. आता राईट हँड साईडमध्ये पाहिलं तर P implies R आहे, P implies R, त्यानंतर Q implies R पण आहे, Q implies R पण आहे, आणि त्या दोघांमध्ये अँड आहे, इट्स लाईक P implies R अँड Q implies R नाही का, दोघांमध्ये अँड लिहिलं आपण तिथं. पाहता काय होणार आहे, P और Q, P आणि Q मध्ये ऑर करा, ट्रू, ऑर करा, ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, दोन्ही फॉल्स आन्सर इज फॉल्स, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर आन्सर इज फॉल्स. ठीक आहे. आता हा पहा, P और Q वाला, P और Q implies R, P और Q, P और Q implies R, sorry P और Q, हाँ P और Q implies R, true implies true, true, true implies false, false, true implies true, true, true implies false, false, true, false again, true, परत ट्रू. आला आपला लेफ्ट हँड साईड झाला बरं. आता P implies R पहा आता, P implies R, P implies R, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, सो ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. त्यानंतर फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग, हा काहीही झालं तरी ट्रूच असणार आहे, कारण की फक्त आणि फक्त ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो. मग पहिलेच जर का फॉल्स असेल, फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग हे ट्रूच असणार ना शेवटी, बरोबर. सो फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग, फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग, फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग, फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग इज ऑलवेज ट्रू, ट्रू 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 ट्रू. ठीक आहे. आता पहा Q इम्प्लाइज आर, पहा Q इम्प्लाइज आर म्हणजे लाईक उलट, Q इम्प्लाइज आर, बरोबर, Q आरला इम्प्लाय करतो, सो ट्रू
फॉल्स, ट्रू अगेन ट्रू, परत ट्रू बनतोय तो, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स ओनली, ट्रू अगेन ट्रू, ट्रू आणि हा परत एक वेळेस ट्रू. आणि या दोघांमध्ये अँड करायचं आहे. या दोघांमध्ये तुमच्या माहिती असतं अँड करतोय आपण. पहा, या दोघांमध्ये अँड केलं तर ट्रू बनणार, या दोघांमध्ये अँड केलं तर फॉल्स आहे. बोथ ट्रू, आन्सर इज ट्रू. एक जरी फॉल्स आला आन्सर इज फॉल्स. बोथ ट्रू, आन्सर इज ट्रू. एक जरी फॉल्स आला आन्सर इज फॉल्स. बोथ ट्रू, आन्सर इज ट्रू. अँड बोथ ट्रू अगेन आन्सर इज ट्रू. ठीक आहे, चेक करा मॅच करताय का दोन्ही टेबल. मॅच करत असेल तर बोलून टाका की लाईक दे आर लॉजिकली इक्वॅलंट, किंवा फ्रॉम अवर टेबल. आणि हा क्वेश्चनच परत लिहायचा खाली. या सिम्बॉलला इक्विव्हॅलंट असं रीड करतो आपण. फिफ्थ वन होता हा. चार बाकी आता, 6, 7, 8, 9. ओके, 6 घेतोय. इव्हन मला पण शिकवतोय फार बोर झालेलं आता आहे. की तुम्हाला पण बोर होत असेल ना, की लाईक काय टेबल, प्रत्येक क्वेश्चनमध्ये टेबल ड्रॉ करतोय आपण, बरोबर. थोडंसं बोरिंग आहे, बट काय करणार शेवटी. येस, दक्षिणी म्हणते इव्हनिंग आम्ही करतो. कराल का 6, 7, 8, 9? माझा एवढं एक छोटंसंच कन्सर्न आहे ॲक्च्युली, की रेकॉर्डिंग नाही होत ना फक्त. सो इतकं घेतलं तर हे 4 पण घेऊन टाकतो ना, असं म्हणायचं मला. काय 10-15 मिनिट जातात, बट ते लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने युजफुल ठरतं. म्हणजे समजा आता नेक्स्ट इयर कोणती मुलं असतील, त्यांना काही रेफर करायचं असेल, एखादा क्वेश्चन नाही जमलं तर लाईक ते पाहू शकतील, म्हणून मी घेतो. बाकी एक या एक्सरसाइजमध्ये टोटल 30 क्वेश्चन आहेत नाही का. 3 क्वेश्चनमध्ये लाईक 10 समथिंग आहेत काहीतरी, 29-30 क्वेश्चन्स. त्यातले दोन किंवा 3 जरी एक्सप्लेन केले ना, ते सर्व 30च्या 30 तुम्ही करू शकता आरामात. पण खेळ थोडंसं फास्ट घेतो आता. हे पहा, इथे पी क्यू आर तिघे आहेत, लिहितो मी इथे पी क्यू अँड देन आर. त्याच्यानंतर क्यू अँड आर, क्यू अँड आर. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू अँड आर, फाईन. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू, त्याच्यानंतर पी इम्प्लाइज आर, आणि त्याच्यानंतर या दोघांचा अँड, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज आर. या दोघांमध्ये अँड करतोय मी. ठीक आहे, चलो फास्ट. ट्रू ट्रू ट्रू, देन ट्रू ट्रू फॉल्स, देन ट्रू फॉल्स ट्रू, then true false false, then false false true, then false true false, then false true true, then false false false. ठीक आहे, क्यू अँड आर पहा आता. आता या दोघांमध्ये अँड करायचं नाही का. फॉल्स असेल तरच फॉल्स, फॉल्स असेल तरच फॉल्स, फॉल्स असेल तरच फॉल्स. एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स. बोथ ट्रू ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. आणि हा पहिला जो दोन्ही ट्रू होता ट्रू होतो. क्यू अँड आर झाला. याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू अँड आर. पहा, पी इम्प्लाइज क्यू अँड आर करा इम्प्लिकेशन. ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो. हे पहा, ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो. ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो. ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो. बाकी फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग इज ट्रू ओनली. सो बाकी सर्व ट्रू आहेत, बाकी सर्वजण ट्रू आहेत. आता पी इम्प्लाइज क्यू करायचं आपल्याला नाही का. हे बघा, पी आणि क्यू, पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू, ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू अगेन ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स false, true implies false, true, false implies anything, always going to be true. So true 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 true. ठीक आहे. आता p implies r पण करतात तुम्ही. हे बघा, p implies r. So fourth false आहे. हा का, बरोबर. p implies q हा फोर्थ false, बरोबर. फोर्थ वन, true implies false is false. ओके.
आणि थर्ड ट्रू आहे ना, मग नाही थर्ड पण फॉल्स, सॉरी, बरोबर. आता पी इम्प्लाइज आर, पहा रे, पी इम्प्लाइज आर ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्सच, फक्त फॉल्स, अगेन ट्रू, फॉल्स, ट्रू, ठीक आहे. त्याच्यानंतर फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू अगेन, अगेन ट्रू आणि परत ट्रू. आता या दोघांमध्ये अँड करायचं आपल्याला, या दोघांमध्ये अँड करायचं, या दोघांमध्ये अँड कराल तर ट्रू. अँडमध्ये एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स, बोथ ट्रू आन्सर इज ट्रू, बोथ ट्रू आन्सर इज ट्रू, बोथ ट्रू आन्सर इज ट्रू, बोथ ट्रू आन्सर इज ट्रू. आता तुम्हाला हे क्रॉस चेक करायचं की हा टेबल आणि हा टेबल हा मॅच करतो का, एक्झॅक्टली मॅच करतो का. सेकंड फॉल्स आहे, थर्ड फॉल्स आहे, फोर्थ फॉल्स आहे आणि बाकी सर्वजण ट्रू आहेत. ओके, सेवन्थ वरती जातोय. सेवन्थ ॲज अ प्रॉपर्टी म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला. तसं प्रूव्ह तर करूया आपण, पण ॲज अ प्रॉपर्टी म्हणून पण हे लक्षात ठेवायचं आहे ॲक्च्युली आपल्याला. सेवन्थ वन बघा काय, पी अँड क्यू ऑर आर, ते सेपरेट मल्टिप्लिकेशन असतं ना रे, पी अँड क्यू, त्यानंतर ऑर काय, पी अँड आर, पी अँड आर, हेच तर प्रूव्ह करायचं. पहा नाही तर पी अँड क्यू ऑर आर इज पी अँड क्यू, पी अँड क्यू, त्याच्यानंतर ऑर पी अँड आर, पी अँड आर, बरोबर ना. ठीक आहे, चलो प्रूव्ह करूया. इथे पी लिहितोय, इथे क्यू लिहितोय, इथे आर लिहितोय, ठीक आहे. देन क्यू ऑर आर लिहिन मी, क्यू ऑर आर, क्यू आणि आरमध्ये ऑर, त्याच्यानंतर फायनली पी अँड क्यू ऑर आर, पी अँड क्यू ऑर आर. आधी एवढं उरकून घेऊया लेफ्ट हँड साईड आपला, नाही का, हा लेफ्ट हँड साईड आहे बरं आपलं. पहा, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स. ठीक आहे. क्यू आणि आरमध्ये ऑर करतो, क्यू आणि आरमध्ये ऑर करतो, या दोघांमध्ये ऑर करतो. ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक दोन्ही फॉल्स आन्सर इज फॉल्स, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, दोन्ही फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स. आता पी अँड क्यू ऑर आर, पी अँड क्यू ऑर आर दोघांमध्ये अँड करतो, ट्रू, अँड करतो, ट्रू, अँड करतो, परत ट्रू, अँड करतो, फॉल्स, अँड फॉल्स, अँड करतो, अगेन फॉल्स, एक जरी फॉल्स आन्सर इज फॉल्स, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स. सो हा आपला लेफ्ट हँड साईड आहे. आता राईट हँड साईडमध्ये पाहाल तर पहिले करायचं आपल्याला पी अँड क्यू, त्याच्यानंतर करायचं पी अँड आर, त्याच्यानंतर करायचं पी अँड आर आणि त्यानंतर दोघांमध्ये ऑर करायचं, मीन्स लाईक पी अँड क्यू ऑर पी अँड आर. स्टार्ट करतो, पहिले पी अँड क्यू करतो, दोघांमध्ये अँड, दॅट इज ट्रू, अँड दॅट इज ट्रू अगेन, एक जरी फॉल्स आन्सर इज फॉल्स, फाईन, एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स. ओके, पण याच्यानंतर सर्व फॉल्सच राहणार, फॉल्स 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 फॉल्स. ओके, 1 2 3 4. यानंतर पी अँड आर करतोय आता मी, पी अँड आर, पा पी आणि आरमध्ये अँड, एक जरी ट्रू आन्सर इज ट्रू, सॉरी बोथ ट्रू आन्सर इज ट्रू, एक जरी फॉल्स आन्सर इज फॉल्स, बोथ ट्रू आन्सर इज ट्रू. 3 झाले नाही का. फोर्थ वन, बोथ, एक जरी फॉल्स आन्सर इज फॉल्स. आता फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स ओनली, बरोबर. सो शेवटी फॉल्स 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 फॉल्सच राहणार. आणि इथे करायचं आपल्याला ऑर, या दोघांमध्ये ऑर, ट्रू, ऑर करा, ट्रू, ऑर, दॅट इज ट्रू, फॉल्स 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 फॉल्स, सर्व फॉल्स आहेत पुढे खाली. म्हणजे पहिले 3 ट्रू, त्यानंतर 5 फॉल्स. टेबल मॅच करतोय पहा, 1 2 3 ट्रू आणि बाकी सर्व फॉल्स.
पहिले 3 ट्रू, बाकी सर्वजण फॉल्स. ठीक आहे. तर हा आपला 7th आहे. तर 8 आणि 9 हे दोघेच बाकी आहे. एक काम करतो आता थोडं मला असं समजलं आता की हे तुम्हाला जमेल 100%. तर 8 वाला जो आहे ना तो थोडासा वेगळ्या वेनी सांगतो. 8 नंबरचा नाही का. कोणी मला हे सांगू शकेल का रे की निगेशन पी और पी हा किती असेल? निगेशन पी और पी, एनी आयडिया काय असेल? हा आहे आपल्याला, हे पुढे जाऊन आहे ॲक्च्युली प्रॉपर्टीमध्ये. मी जस्ट थोडंसं पूर्वीच विचारतो तुम्हाला की निगेशन पी और पी हा काय असेल, नाही का? थिंक करा काय असेल. नाही, फॉल्स कसं काय असेल? सर ट्रू और ट्रू किंवा फॉल्स और फॉल्स असू शकतो. काय म्हणलं? निगेशन पी पी असतो, सो ट्रू और ट्रू, फॉल्स और फॉल्स असेल. नाही नाही, हा ट्रू असणार आहे कधी पण. हे पहा, पीच्या जागी तुम्ही काही टाका. पीला जर का समजा तुम्ही ट्रू टाकलं तर ट्रूचं निगेशन काय? फॉल्स. म्हणजे हा झाला फॉल्स. अबे बट पीला तर ट्रू टाकलं होतं ना तुम्ही, म्हणजे दोघांमध्ये एक ट्रू 100% आहे. किंवा पीला जर का तुम्ही ट्रू टाकलं किंवा पीला जर का समजा तुम्ही फॉल्स टाकला तर फॉल्सचा निगेशन इथेच ट्रू बनला ना. ट्रू और पीला फॉल्स टाकलं बोललो ना. दोघांमधला एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे, हे 100% आहे. कारण की दोघे एकमेकांचे उलट आहेत. मग एक ट्रू पाहिजे, एक फॉल्स पाहिजे, सिम्पल. आणि ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर याचा आन्सर काय असला पाहिजे? 100% ट्रूच असला पाहिजे त्याचा आन्सर. हे तुम्हाला पटतंय का? येस. हे पहा, मी असं क्लेम करतोय की दोघांमधला एक 100% ट्रू आहे. दोघांमधला एक 100% ट्रू असणारच आहे. कारण की जर का पीला ट्रू बोलीन मी तर ट्रूचा निगेशन हा फॉल्स, हा बनलाय फॉल्स, पण पीला तर ट्रू बोललो होता ना तुम्ही. मग फॉल्स और ट्रू इज ट्रू ओनली. ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. किंवा समजा तुम्ही पीलाच जर का फॉल्स बोललो तर फॉल्सचाच निगेशन इथेच तर ट्रू बनला. म्हणजे एक ट्रू 100% आहे हे आपल्याला फिक्स समजलेलं आहे. बरोबर. मग मी सेम तेच म्हणतोय की बघा काय इथे 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 बघा काय आता वरती, याला मी पी म्हणतो, पी ऑर क्यू, आणि इथे पण पी ऑर क्यूचा निगेशन ऑफ पी ऑर पी काय असणार आहे बाबा? निगेशन ऑफ पी ऑर पी ऑर इथे ऑर. हे पहा, इथे पण पी ऑर क्यू आहे, इथे पण पी ऑर क्यू आहे. मग पी ऑर क्यूचं व्हॅल्यू जर का ट्रू असेल तर हा इकडचा फॉल्स बनला. किंवा इथला जर का हा फॉल्स असेल तर हा ट्रू बनला. किंवा तिकडचा ट्रू असेल तर तिकडचा फॉल्स बनला. म्हणजे एक ट्रू 100% भेटणारच आहे. कारण की हे दोघे प्युअर क्यू आणि हे निगेशन प्युअर क्यू एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत. मग एक ट्रू असेल, एक फॉल्स असेल, आणि ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. सो ओव्हरऑल ही जी गोष्ट आहे ना ही ट्रू आहे ॲक्च्युली. सो आपला आन्सर ट्रू अँड आर बनलाय, ट्रू अँड आर. पण ट्रू अँड आर हे आर असतं, का सांगतो मी तुम्हाला. फॉल्स अँड आर असलं असतं तर आन्सर काय असलं असतं? कोणी सांगेल का मला? फॉल्स अँड आर असलं असतं तर आन्सर काय असलं असतं? फॉल्स. कारण की अँड मध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स असतो. बरोबर ना. पण इथे आहे ट्रू, ट्रू अँड आर. आता अँड मध्ये जर का ट्रू असेल तर आन्सर ट्रू नसतो काय? आन्सर डिपेंड्स ऑन आर. आता आपल्याला आरची वाट पाहायला लागते की बाबा आर काय आहे त्याच्यावरतून डिपेंड करेल आन्सर. समजा आर जर का ट्रू असेल तर आन्सर काय असणार आहे? ट्रू. ट्रू. म्हणजे आर जो आहे तोच आन्सर आहे. आरला ट्रू बोललो म्हणून आन्सर ट्रू आला. आरला जर का मी फॉल्स बोलीन तर आन्सर काय असेल? फॉल्स. फॉल्स. म्हणजे आरला जे बोलताय ना तुम्ही तोच आन्सर आहे. दॅट मीन्स आन्सर इज आर ॲक्च्युली. सो ट्रू अँड आर हा आर बनतो. सो विच इज राईट हँड साईड. सो हेन्स प्रूव्ड. असं प्रूव्ह करू शकतो आपल्याला.
ठीक आहे. आणि हा जो शेवटचा आहे हा तुम्ही कराल प्लीज. एवढे सर्व टेबल ड्रॉ केले, एक टेबल तर तुम्हाला आता हा जमला पाहिजे. ठीक आहे. तर पहा क्वेश्चन नंबर 3 काय करू आज घेऊ की उद्या पण इच्छा आहे माझी ॲक्च्युली मॉर्निंगमध्ये एक लेक्चर घ्यायची. उद्या करायचं आहे क्वेश्चन नंबर 3? कॉलेज आहे आमचं. अरे अरे उद्या संडे आहे ना. नाही सर आता. अच्छा आत्ता कॉलेज आहे का? ठीक आहे ठीक आहे, आत्ता जा कॉलेजला. उद्या सकाळी येऊ का मी? हा थोडंसं वेगळा आहे बरं, पण आधीच सांगतो. वेगळा मीन्स लाईक टेबलनी तर येतच आहे, बट टेबल सोडून आणखीन काही अप्रोचेस आहेत एंट्रन्स ओरिएंटेड. तर हा क्वेश्चन आपण उद्या करणार आहे. तर तुम्ही क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे करून घ्या व्यवस्थित, परफेक्ट. टेबल विबल व्यवस्थित ड्रॉ करा दोघांचे पण. आणि उद्या मॉर्निंगमध्ये बोल ना. तर एमएसटी सीडीच्या क्वेश्चन्सची जेवढी प्रॅक्टिस केली तेवढं चांगलं ते जमायला लागतं ना. बरोबर ना. MCQ जितके जास्त करशील तितकं बेटर. मी तुम्हाला सांगितलं ना तेवढं फॉलो करा फक्त. पहिले एक्सरसाइज न्यूमरिकल, सॉल्व न्यूमरिकल, देन टेक्स्टबुक MCQ, टेक्स्टबुकच्या मागच्या MCQs, PYQs आणि बुकलेट MCQ. हर एक जो लेसन कव्हर झाला हे 5 गोष्टी झाल्याच पाहिजे कंपल्सरी. ठीक आहे. सो थांबतोय आत्ता. भेटू आपण उद्या मॉर्निंगमध्ये. उद्या 7 वाजताच लेक्चर असेल, 7 ते 8:15 वगैरे. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 करतो. चलो. सो बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे. बाय सर. Bye, sir. बाय गाईज, बाय.